महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुका देवी मंदिरात 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या रेणुकेच्या गाभाऱ्यात घटस्थापना संपन्न झाली। यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर, सचिव तथा कोषाध्यक्षा मेघना कोहली, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांच्यासह विश्वस्त मंडळी उपस्थित होती। पूजा विधीचे पौरोहित्य पुजारी भवानीदास भोपी व शुभम भोपी यांनी केले। घटस्थापनेच्या दिवशी स्त्री शक्तीच्या पूजेचे विशेष महत्त्व असल्याने अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी सर्वप्रथम घटस्थापना करून प्रथम आरती व कुमारिका पूजन केले। घटस्थापने प्रसंगी संकल्प सोडण्यात आला। सुरक्षिततेसाठी अहोरात्र आपल्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या सैनिकांना आरोग्य शक्ती प्रदान कर, बळीराजाला व रेणुका भक्तांना समृद्ध कर, त्यांच्या भोवती रेणुका कवच राहू दे असे अध्यक्षांनी साकडे घातले। छबिना काढून परिसर देवता पूजन झाले। छबिना मुख्य पुजारी भवानीदास भोपी, संभाजी भोपी, शुभम भोपी, अमित भोपी यांनी काढून परिसरातील दैवतांची पूजा करण्यात आली। त्यानंतर मातेला नैवेद्य अर्पण करण्यात आला। मुख्य पुजारी शुभम भोपी व भवानीदास भोपी यांनी दुपारी आई श्री रेणुका मातेची 5 महाआरती केली। बंजारा समाजातील लोकनृत्य सादर करून भाविकांसाठी श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।